त्यांच्यासाठी आपण एक भावपूर्ण श्रद्धांजली एक 2 मिनिटं मौन व्रत करू। त्याच्या आधी मी नाव सांगतो। भावपूर्ण श्रद्धांजली हे शिक्षक आहेत आपले आंधळे सर होते, जगताप सर, सोनवळे सर, ढाकणे सर, नरोटे सर आणि विद्यार्थी जे आपल्यात नाही आहेत दुर्दैवाने बाबासाहेब बांगर, संभाजी बडे, शाहूराव देठे, सुनीता नगरकर, अनिता ढाकणे, सचिन मंडलेचा आणि जमवंत ढाकणे हे एवढे आपल्या दुर्दैवाने आज नाही आहेत। तर मर्दानी मामा एक 2 मिनिट परत एकदा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो। सगळ्यांनी एवढा वेळ दिला आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचं हार्दिक स्वागत आणि धन्यवाद। यानंतर प्रास्ताविक करतील। मी आता 5वी पासून जेव्हापासून या शाळेत आलो, आपण आज आयुष्याच्या कोणत्याही वाटेवर असो, आपण आयुष्यात किती मोठे झालेलो असो, तर आपण नेहमी 3 व्यक्तीला विसरायचं नसतं। एक आपले आई वडील आणि दुसरे म्हणजे आपले शिक्षक। आपण संस्थे ती म्हणजे आपल्या गुरुजनांची आठवण करणे आणि गुरुजनांना सांगणे की सर आम्ही तुम्हाला विसरलेलो नाहीत, आम्ही तुम्हाला जीवन असेपर्यंत कधी विसरणार नाही। कारण जी संस्काराची शिदोरी जी आमच्या पाठीशी तुम्ही दिलेली आहे त्याच्या जोरावरच आम्ही आज आयुष्यात मोठे झालेलो आहे। प्रथमतः जुळून आलाय याला एक म्हणजे 26 वर्ष झाली आम्हाला सर त्या शाळेच्या प्रांगणातून बाहेर पडलेलो। ज्यावेळेस पक्षाला पंख येतात आणि ते अन्नाच्या शोधात घरटे सोडतं त्याचप्रमाणे आणि भागीरथ चोरमले आमची अशी चर्चा झाली की आपणही असा एखादा मेळावा घेतला पाहिजे। तर त्याची सुरुवात 2017ला ग्रुप केला, 4 जण ग्रुप मध्ये होतो आम्ही, गणेश शिंदे होते आणि हे असं करता करता नंतर आम्ही नगरला एकत्र जमलो 10-12 जण आणि आज हा खरंच आनंदाचा योग जुळून आला। सर आपण वेळेत वेळ काढून आला म्हणजे आम्हाला फोन नंबर पालवे सरांनी तर एवढा छान रिस्पॉन्स दिला। फोन केल्या ते म्हटले मी नक्की येणार आणि तुमच्या कार्यक्रमाला अजून काही म्हणजे जर सहकार्य लागलं तर मला सांगा। तर त्याच्यानंतर बेराड सरांना फोन केला, शेळके सरांना फोन केला, देशमुख भाऊसाहेबांना फोन केला। भाऊसाहेबही म्हटले मी नक्की येणार आणि इथले जे मुख्याध्यापक होते नरोटे सर त्यांचे वडील आपल्याला आपल्या 10वीच्या काळात मुख्याध्यापक होते। तर ते नरोटे सर आपल्यात आज नाहीत, त्यांचे चिरंजीव या शाळेचे मुख्याध्यापक आहेत, त्यांनी आपल्याला ही जागा उपलब्ध करून दिली। खरंच त्यांचेही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। त्यांनी प्रतिनिधी म्हणून गुजकर सरांना पाठवलं। आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि थांबतो। धन्यवाद सर्वांचे खूप आभार। खरं तर प्रश्नाचं उत्तर माहिती असूनच गुरुजींनी उभं केलं तर जसं अजून भीती वाटते बाहेर त्यामुळे काही गोष्टी बदलत नाही हेच खरं असं म्हणता येईल। तर माझं नाव प्रसाद कुलकर्णी, कदाचित ह्या नावाने तुम्हाला लवकर लक्षात येणार नाही। पप्पू म्हटलं की कदाचित काही ओळखतील आणि 50% यातले मला ओळखणार नाही कारण मी इथे 10वीला नव्हतो, मी 4थी पर्यंत आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये होतो। तरी आपल्या काही मित्रांनी मला आग्रह केला येण्याचा, त्याबद्दल त्यांचे मी खरंच आभार मानतो आणि तर बोलायला काही सुचत नाही। मी पुण्यात असतो, खाजगी कंपनीत एका मॅनेजर म्हणून काम करतो। माझी विद्यार्थी स्नेह मेळाव्यासाठी आपण एकत्र जमलो। हा स्नेह मेळावा आयोजित करण्यासाठी बाळासाहेब शिरसाट, प्रफुल्ल मंडलेचा, भागीनाथ चोरमले आणि राहुल मनोत यांनी खूप मेहनत घेतली। या अगोदरही ते एकत्र जमले होते आणि त्यावेळेसही ते म्हटलं होते आपण स्नेह मेळावा एकत्र ठेवू। त्यांनी खूप मेहनत घेऊन हा सर्वांना एकत्र बोलवले, त्याबद्दल प्रथमतः त्यांचे आभार। हा कार्यक्रम असाच जर परतही घेतला गेला तर सर्वजण आवर्जून उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतील। सर्व आता बोलावं काही यातही आपण पुढे बोललेलो नाही। शिक्षक वगैरे यांचे खूप आभार। या असाच कार्यक्रम झाल्याच्या नंतर परतही एकत्र बोलवणे मागणी। Hello, Miron Saif, he's a very proud business.
केशव शहादेव लागे शेती करतो. मी नवनाथ भुजंग महानोर शेती करतो. ठिकाणी 1997-98 बरोबर आहे. 97-98 ची बॅच डे टुगेदर या कार्यक्रमासाठी आपण एकत्रित जमलेलो आहोत. त्या निमित्तानं माझे सहकारी बेरड सर, देशमुख भाऊसाहेब, गुंजकर सर हेही उपस्थित आहेत आणि या बॅचचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. जसं तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी यावं वाटलं आणि सगळे हजर झाले, तशाच पद्धतीनं मी या विद्यालयामध्ये 20 वर्ष काढली, सलग 20 वर्ष. आजचा जो कार्यक्रम आहे असा हा माझा तिसरा कार्यक्रम. म्हणजे मागच्या वर्षी एक आणि त्याच्या मागच्या वर्षी एक वाल्मिक डागणे, नंतर माझ्या मुलीची बॅच होती आणि आज या निमित्तानं या ठिकाणी मी आलेलो आहे. माझ्या जीवनामध्ये सर्व्हिसच्या बाबतीमध्ये विचार केला, 20 वर्ष एका ठिकाणी म्हणजे मला गावात ओळखत नाही एवढे या परिसरामध्ये मला ओळखतात, याचा मला अभिमान वाटतो. आणि जसं विदा सावरकरांना म्हटलेलं आहे की ने मज सीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळाला, तसं टाकळे माणूसच्या विद्यालयाचा कोणताही कार्यक्रम असो, मला कुणी कशाच्या निमित्तानं एखादा डाव्याचा जरी कार्यक्रम असला आणि मला निमंत्रण आलं तर मी ते सोडत नाही. या निमित्तानं गाठीभेटी होतात, वेळ जातो आणि मनाला समाधान मिळतं. समाधान फार महत्वाचं आहे. आता जीवनामध्ये मी काय तुम्हाला अभ्यासातले घडे सांगणार नाही. हाऊ टू बिहेव इन युअर लाईफ, तुम्ही जीवनात कसं जगावं याच्याविषयी एक दृष्टांत, समाधान शब्दात एक दृष्टांत सांगणार आहे का आपण जीवन जगत असताना. एका महाराजांनी हा दृष्टांत दिलेला आहे की एका मुलीचं लग्न जमायचं चाललं. 1-2 ठिकाणी पाहुणे आले आणि पाहुणे आल्यानंतर घरी गेले आणि त्यांचा नकार आला. असं 2-3 वेळेस झालं. गरीब होते ते आणि मग असंच 1-2-3 वर्षांनी एक ठिकाण आलं. मुलगा मुलगी पाहण्यासाठी आला, त्याचे वडील बरोबर आले. पाहण्याचा कार्यक्रम झाला, जेवण खावण झालं. म्हणले मुलगी पसंत, म्हणजे पसंत आहे. म्हणजे ठीक आहे, पसंत आहे तर बसा बैठकीला. बैठकीला बसले. म्हटले आता तुम्ही वरवा पाहा, बोला तुम्हाला काय पाहिजे. मराठीमध्ये आपण त्याला हुंडा म्हणतो. काय हुंडा पाहिजे. आता त्या मुलाच्या बापाला वाटलं आपण किती जरी मागितले तरी हात कमीच करणार आहे, मग त्याच्यापेक्षा आपण जास्त आकडा सांगू. त्यानं सांगितलं की 2 लाख द्या आणि चांगल्या प्रकारचं लग्न करून द्या. म्हणजे ठीक आहे, जेवण झाले, सगळं झालं. जवळजवळ सुपारी फुटली. हे भरपूर जेवले, पण मनात खुटखुट राहिली की आपण 2 लाख मागितले, यांनी 2 लाखही दिले. आपण विचारू करू, आता आपले पाहुणेच आहेत, लग्न तर करणारच आहेत आपण. म्हणले पाहुणे आम्ही 2 लाख मागितलं, तुम्ही 2 लाख देऊन टाकले. म्हणले पाहुणे असं आहे, या मुलीला 2-3 गिऱ्हाईक आलते पण ते सगळं मोडलं. आज तुम्ही 4 लाख जरी मागितले असते तरी आम्ही तुम्हाला दिले असते.
जेवण खाणं झाले, घरी गेले पण वाटाने जाता जाता त्याच्या मनात विचार आला, अरे आपण 4 लाख मागितले असतं तर बरं झालं असतं. घरी गेले, झोपले, झोपीत पडलं, अरे आपण 4 लाख मागितले असते तर बरं झालं असतं. एवढंच नाही तर लग्न झालं, त्या मुलीला मुलगा झाला, तरी याचं स्वप्न काय झालं? झोपेतच त्या ठिकाणी त्याला 4 लाख मागितले असते तर बरं झालं. म्हणजे आपलं जीवनच असं आहे की आपण त्याच्यामध्ये समाधानी नाही. यातून मला एकच सांगायचं की तुमची चटणी मिरची असू द्या, ती आनंदाने खायची आणि आहे त्याच्यामध्ये समाधान मानायचं. त्याच्यावर संत शिरोमणी तुकारामाला जागी अभंग दिलेला आहे, ठेविले आनंदे तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. समाधान या शब्दावर तुम्ही सुद्धा तुमच्या जीवनात अशाच प्रकारे आपलं वर्तन ठेवावं. आणि दुसरी एक गोष्ट सांगायची की आपल्या समाजामध्ये आपण वागत असताना एकदा स्वामी विवेकानंद हे शिकोमला परदेशामध्ये अभ्यास करण्यासाठी गेले. अभ्यास कशाचा? संस्कृतीचा अभ्यास. आपली भारतीय संस्कृती कशी आहे, अमेरिकेमध्ये अमेरिकेची संस्कृती कशी आहे, याचा अभ्यास करण्यासाठी ते शिकागोला गेले. आणि अभ्यास करत असताना एक दृश्य त्यांनी पाहिलं. ते दृश्य काय होतं की एका बाईचा नवरा मेलेला होता आणि तिनं त्या नवऱ्याचं एक थडगं बांधलेलं होतं. थडगं आता तुम्हाला परिचयाचं आहे, मेल्यानंतर जे बांधतात ते. असं थडगं बांधलं आणि त्या थडग्याला ती वारं घालीत होती. स्वामी विवेकानंद म्हणजे आमच्या भारतात पद्धती आहे, पण मेल्यानंतर वारं घालतात म्हणजे. हे बाई तर थडग्याला वारं घालते म्हणजे काय बनणार? म्हणून स्वामी विवेकानंदानं त्या बाईलाच विचारलं, का हो तुम्ही या थडग्याला का वारा घालता? तिनं सांगितलं, माझे हे नववेपती होते, माझं त्यांच्यावर खूप प्रेम होतं आणि त्यांनी मला जाताना सांगितलं की मी मेल्यानंतर माझं थडगं बांध ॲज अ टोकन ऑफ लव, परंतु हे थडगं वाळेपर्यंत दुसरा नवरा करू नको आणि ते लवकर वाळावं, ते लवकर वाळावं त्याच्याकरता मी म्हणाला. म्हणजे ही ती संस्कृती. तेव्हा आपली भारतीय संस्कृती आपल्याला काय सांगते, त्या संस्कृतीचं पालन आपण कशा पद्धतीनं केलं पाहिजे, संस्कृतीला धरून मारलं पाहिजे. धार्मिक आचार विचार आणि उच्चार आपले चांगले ठेवले पाहिजे, तर तुम्हाला तुमच्या राहिलेल्या जीवनामध्ये काहीही कमी पडणार नाही, अशी तुम्हाला चांगल्या प्रकारची शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द समाप्त. धन्यवाद सर. मग निश्चित होत आहे, कार्यक्रमाला जाता येते किंवा नाही, किंवा काही अडचणी असू शकतात. त्यावेळेस परत आपल्याला त्यांना कन्फर्म सांगता येईल की मी येतोय म्हणून. आणि त्या पद्धतीने काल सकाळी पुन्हा एकदा मला फोन आला आणि मी त्याच वेळेस सांगितलं की मी येतोय म्हणून. अशा पद्धतीने आज तुम्ही हा मेळावा ठेवला आणि त्या मेळाव्याला योगायोगाने आम्हाला येता म्हणजे सर्वांचा आनंदाचा दिवस. सगळ्यांनी आनंद घेण्याकरताच मेळावा ठेवलेला आहे आणि त्या आनंदात आम्हाला बी तुम्ही सामील करून घेतलं आणि आम्ही पण मुद्दाम स्वतःहून सामील झालो. सांगितलं किंवा 20 वर्ष सर्व्हिस झाली आणि त्याप्रमाणे जसं गावाकडचे लोक ओळखत नाहीत आणि इथले जास्त ओळखतात. काय होतंय माहीत नाही मला, पण टाकळी म्हणून शब्द माझ्याकडे बी आला की एक वेगळ्याच प्रकारची भावना तयार होते. या ठिकाणी मी पहिल्या टर्ममध्ये
11 वर्ष नोकरी केली आणि दुसऱ्या टर्ममध्ये 11 महिने नोकरी केली. अशा पद्धतीने 2 टर्म झाल्या. ज्यावेळेस मी टाकळी मनोरला आलो सर, तर अक्षरशः टाकळी मनोर तालुक्यातच आहे, पण नेमकं कुठे माहीत नव्हतं. हजर होतानाच विचारित यावं लागलं टाकळी मनोरला जायचं आपल्याला. आणि 1/8/90ला मी या शाळेमध्ये हजर झालो. त्यावेळीची शाळेची इमारत आणि आजची इमारत जर पाहिली तर जमीन आसमानचा फरक आहे. त्यावेळेस सगळे आम्ही 10-11 जणच होतो. मी हजर झालो त्यावेळेस. पालवे सर पण त्याच्या वेळेस होते. आणि शाळा अगदी लहान रूपातून मोठ्या रूपापर्यंत जात असताना वेगवेगळे मुख्याध्यापक या शाळेला लाभले आणि त्या वेगवेगळ्या मुख्याध्यापकांच्या कार्यातून विशेषतः मी कामावेतनांचं नाव घेतो की त्यांच्यामुळं या शाळेला खूप मोठा बदल पाहायला भेटला. त्यांच्यामुळं शाळा खूप मोठी झाली असं मी म्हणेन. पूर्वीच्या शाळेला जागा कमी होती, ती त्यांनी त्यांच्या पद्धतीने ती विस्तारली, जागा वाढली आणि जागा वाढली म्हणून शाळा मोठी झाली. अशा पद्धतीने या शाळेमध्ये मला नोकरी करायला संधी मिळाली. तुमच्यासारखी हुशार विद्यार्थी मिळाले. आणि मी जाता जात एकच सांगेन, आता मला 4-5 चेहरेच फक्त ओळख येतात, नावं सांगता येणार नाहीत तरी. पण टाकळी मनोर शब्द तुम्हाला सांगितलं मी, टाकळी मनोर शब्द समोर आला की मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारची भावना तयार होते आणि तिची ओढ तयार होते. ती ओढ तयार होते म्हणून मी आज हे तुमच्यात सांगेन. दुसरी गोष्ट मी जातो एकच सांगेल की कोणी कोणत्याही पदावर असा, कोणी शेती करा किंवा कोणी नोकरी करा, आपल्या वाट्याला जे परमेश्वराने आपल्याला काम दिलंय त्या कामामध्ये आपण पूर्ण स्वतःहून झोकून घ्यायचं आणि ते काम प्रामाणिकपणे जर केलं तर आपण आपल्या जीवनामध्ये 100% यशस्वी होतो. धन्यवाद. मी जवळजवळ या ठिकाणी 1973 ते 2010 पहिले 5 वर्ष इथं काम केलं. नंतर 78 नंतर येळीला 2 वर्ष केलं. त्याच्यानंतर 2 वर्ष याला शेवगावला तिथं लॅब असिस्टंट म्हणून काम केलं. तिथे सुरुवातीला तिथं 10 वर्ष लॅब असिस्टंट म्हणून काम केलं. त्याच्यानंतर मला प्रमोशन मिळून दावळे पठारीचं 2 वर्ष ज्युनियरचं काम केलं. त्याच काळामध्ये नरोटे सर यांच्या पुण्याने मी झालो 93 साली. 93 ते 10-12 वर्ष या ठिकाणी मी सिनियर क्लार्क म्हणून काम केलेलं आहे. सर्वांना नमस्कार. आजच्या या संमेलन मेळाव्याचे प्रमुख अतिथी ज्यांच्या मार्गदर्शनासाठी आपण सर्व मेळाव्याच्या निमित्तानं त्यांना ऐकावं अशासाठी आतुर होतात असे माझे गुरुवरी असलेले आदरणीय श्री पालवे सर. आता जसं सरांनी सांगितलं की गुरुवारचा दिवस आणि त्या छड्या आमच्या वेळी मात्र सोमवारचा दिवस होता. चान्स असायला ते दिवस आम्हालाही सोमवार गुरुवारच होतं सर. आणि मग त्यामुळे असे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी घडलो आणि नंतर त्यांच्याच सोबत या ठिकाणी ज्ञानदान करण्याचं काम भाग्य मला लाभलं. तुम्ही ज्या साली या शाळेला बायबा केला त्या साली मी या ठिकाणी आलो आणि तेव्हापासून आजपर्यंत थोरा मोठ्यांच्या आशीर्वादाने बेरड सर, पालवे सर, देशमुख भाऊसाहेब यांच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी कार्यरत आहे. आणि
हे सगळं करत असताना अतिशय सुंदर सुंदर अनुभव, अतिशय उच्च गगनावर भरारी असलेले विद्यार्थी घडवण्याचा योग आला. तुम्ही या ठिकाणी या बॅचमध्ये अगदी वेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली, आपल्या आईवडिलांच्या आशीर्वादाने, गुरूंच्या आशीर्वादाने अगदी समाजामध्ये अत्यंत नाव कमवलेले विद्यार्थी या ठिकाणी आहात. शेती जरी असली तरी ती देखील अत्यंत कुशलतेने करणारे कुशल शेतकरी, की आज समाजातले सगळे घटक त्यांना आवर्जून बोलवतात असे विद्यार्थी या ठिकाणी आहेत. आणि म्हणून मित्र जसं आहे ना वनव्यामध्ये गारव्यासारखा, असं एकंदरीत मित्र म्हटलं की वेगळी आगळी एक आनंदाची भूमिका प्रत्येकाच्या मनामध्ये असते. आणि तोच उत्साह, तोच आनंद आज सगळ्यांच्या चेहऱ्यावर उसळतो आहे. आणि खरंच असे स्नेह मिळाले असणं, हे घेणं, ही खऱ्या अर्थानं आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये काळाची गरज आहे. कारण आज सगळं मिळतंय पण समाधान मिळत नाही. आणि ते समाधान असं एकमेकांशी विचार शेअर केल्यानंतर ते प्राप्त होतं. आणि मग असंच तुमचा जो स्नेह आहे त्याचं नावच आहे स्नेह मेळावा. स्नेहाचा मेळावा होतो आणि स्नेह वृद्धिंगत होण्यास त्या अर्थाने पुन्हा एक नव्याने सुरुवात होते. विसरलेले, कुठेतरी हरवलेले चेहरे, आठवणीत नसलेले चेहरे समोर येतात. आणि आता या मीडियाच्या युगामध्ये फोन संपर्काचा एक खजाना आपल्याकडे होतो. आणि आपण आपल्या सगळ्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांना एकमेकांकडे बोलवण्यासाठी एक खऱ्या अर्थाने नवीन एक व्यासपीठ आपलं या स्नेह मेळाव्याच्या निमित्तानं तयार होतं. आणि मग तुमचा हा मेळावा पाहिल्यानंतर मलाही असं वाटतं आता की आमचाही स्नेह मेळावा घेण्याचं माझं नियोजन. जसं मला एक दोन मित्र मला बोलले की अरे बाबा हे सगळं तू करतो बाबा, पण हे तू शाळेत येते. कारण आता ह्या कार्यक्रमाचं जेव्हा काही जणांना गेला मेसेज, तेव्हा मला फोन आला काही की तू सुद्धा त्या शाळेत येत, आपण एकदा घेऊया स्नेह मेळावा. ठीक आहे म्हणलं, आपण घेऊया, करू नियोजन. तर तुमची मला प्रेरणा मिळालेली आहे. पहा मी सुद्धा आता आमच्या सगळ्या, कारण तुम्ही मी एक 90च्या बॅचचा विद्यार्थी आहे त्यावेळी सरांचा. आणि म्हणून आमचं देखील आम्ही स्नेह मेळावा घेऊ. तर या ठिकाणी तुम्ही मला बोलावलं, आमचा शाळेचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही मला सत्कार केला. आणि सगळ्यात महत्वाचं की आमचे जे प्राचार्य आहेत नरोटे सर, यांनी बाळासाहेब सर सारणाराव म्हणून प्रफुल्ल मंडळे जेव्हा शाळेमध्ये आले की आम्हाला असं स्नेह मेळावा घ्यायचा आहे, ते म्हणजे घ्यावं पण आम्हाला एक साऊंड सिस्टीम द्या म्हणजे तुमच्याकडून. तर मग ती दिली वा त्यांनी, कारण शाळा आहे जसं पालवे सरांनी अगदी त्यांनी देखील सगळ्या खेडोपाड्यात गावागाव हिंडून अगदी म्हणजे थोडी थोडी ₹1 2 रुपयाची मदत गोळा करून हे विद्यालय नावारूपास आणलेलं आहे. म्हणजे दगडकर सरांनी त्याचा पाया घातला, त्याला मजबूती देण्याचं काम यथा सरांनी केलं. आणि त्याच्यावर ही इमारत आहे वेगवेगळे म्हणून सुरक्षित सर असतील, लवंडे सर असतील, यांच्या काळामध्ये हा जो कळस आहे हा झालेला आहे. एक तालुक्यामध्ये नावरूपाला आपलं हायस्कूल आलेलं आहे. आणि आज तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद मिळतो की जे काही मुख्यमंत्री माझी शाळा माझी सुंदर शाळा जी आहे त्या स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयाच्या तालुक्यामध्ये 3रा क्रमांक या वर्षी आलेला. म्हणून आमच्या शाळेच्या वतीने मी या सर्व बॅचला हे जे तुम्ही दिलेलं आहे मागितल्यानंतर त्यासाठी तुम्हाला मनपूर्वक सगळ्यांनाच धन्यवाद देतो. आणि पुनश्च एकदा या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. हॅलो, आज आपल्या शाळेमध्ये जो माझे विद्यार्थी स्नेह मेळावा ठेवला त्याबद्दल सर्वांनी जे कष्ट घेतले, प्रथम तर त्या सर्व मित्रांचे, काही मैत्रिणींनी कष्ट घेतले त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि सर्व पूर्ण आपले पालवे सर सर्वजण उपस्थित राहिले आणि मला बोलवलं. येण्याचं माझं योग्य होऊन कार्यक्रमास उपस्थित आहे आणि जो आनंद मिळाला त्याबद्दल मी आपल्या आयोजकाचे प्रथम धन्यवाद देतो. माझा परिचय देतो. हॅलो, शाळेत आलोय आज मी शिकायला मेळावा आमचा.
ओळखते मला, पण माझं नाव दत्त विजय शिवराम वाघुलकर आहे. मी घाटशेळ मार्गावरच आहे. आमची वीट भट्टी होती आणि शाळेला दगडखेड सर होते त्यावेळेस आमच्या विटा दिल्या होत्या. किती वाजता 3-4 रूमचं काम होतं. किती वाजले आता? 8 तासात 8 बॅचला होईल ना तोपर्यंत. सर आणि पूर्ण स्टाफ आपला म्हटले होते तर मुलांना आपल्या पूर्ण सर्वांना आम्ही सहकार्य करू. कॅमेरा चालू मी लावतो त्यांना. सहकार्य तुम्ही गेलाय ना करा. आपले ज्या मुलांना जमायचं. आता मी तर वीट भट्टीवालाच होतो त्यामुळे मला काय अडचण नव्हती. कामाचा कंटाळा नव्हता. जेवढ्या प्रमाणात होईल कोणी विटा उचलायचं, कोणी पाणी मारायचं, कोणी इतर करायचं, सरांचा मध्ये व्हायचा. अशा ह्याच्यात म्हणजे माझं इथं काय 6वी ते 11वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर मी आमच्या गावाकडे घाटशेळ पारगावला 12वी झाली. नंतर भेंडा कारखान्यात 2 वर्ष LSC डिप्लोमा केला. आता मी व्हेटरनरी डॉक्टर म्हणून शिरूर तालुक्यात कार्यरत आहे. 22 वर्ष सर्व्हिस झाली माझी आणि एवढंच. धन्यवाद. हॅलो हॅलो नमस्कार. आदरणीय गुरुवर्य भांडवे सर, बेरड सर, तसेच देशमुख भाऊसाहेब, मुंचकर सर यांना हे आल्याबद्दल त्यांचा धन्यवाद आणि बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. मी सध्या PMPML मध्ये काम करत आहे आणि माझं शिक्षण इथं झालं, पण मी 98च्या बॅचला नसताना 9वीला नापास झालो होतो. त्याच्यामुळे यांची बॅच पुढं होती, मी पाठीमागे होतो, तरी सुद्धा आलो. एवढं म्हणून थांबतो. महागड विजय संभाजी, व्यवसाय शेती. पुढे नमस्कार सगळे मित्रपरिवार. हॅलो नमस्कार सगळे मित्रपरिवार आणि मैत्रिणी. मी उद्धव बडे. मी 5वी ते 9वी पर्यंत या शाळेत होतो. नंतर माझं गाव बिलवडे आहे, तिथे मी 10वीसाठी तिथे गेलो होतो. आता मी कंपनीत म्हणजे असिस्टंट मॅनेजर म्हणून काम करतो पुण्यामध्ये. मी प्रफुल्ल प्रकाश मंडलेचा माझा एक भुसार व्यवसाय आहे. मी टाकळी म्हणूनच राहतो. उभा राहा. मी फक्त काही जुन्या आठवणी सांगतो. तुझ्याशी सांगितले यांचा सभेमध्ये असताना शिंदे सर आमचे क्लास टीचर होते. त्यावेळेस सर्व शिक्षकांची मीटिंग चालू होती आणि वर्गात मुलांनी घेणार हे आपले रणजित काळे होते. यानंतर हॅलो, खूप छान वाटलं इथे येऊन. सगळे इतक्या 26 वर्षांनी भेटले मला आणि छान वाटलं. माझं नाव मनीषा मनोज, केगाव स्टेशन, पुणे. माझं नाव कृष्णा भोपळे. मी माझं शिक्षण इथं 1ली ते 12वी पर्यंत झालं आहे. तसे आलं मी. माझं गाव नाशिक जिल्ह्यात नांदगाव आहे, पण तिथे न राहता आता मी संभाजीनगर येथे राहत असून
छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून तिथे लेडी हॉस्टेलला काम करत आहे. तरी पण सर्वांचे धन्यवाद इथं बोलवल्याबद्दल. माझे नाव लंका गाडे. मी आता 9वी पर्यंत इथं होते. 10वी 11वी 12वी पाथर्डीत केली. लग्न झाल्यानंतर आता अंगणवाडीवर काम करते. मनीषा शेवटला पुण्याला आवेदन आमदार सिनियर कॉलेजमध्ये लॅब असते. हॅलो, मी राहुल राजेंद्र मोहन काकडे म्हणून कापड व्यापारी. मी बाळासाहेब पुढे पुढे हॅलो. पण हा एक मोठा प्रॉब्लेम. मी शेतकऱ्याचा विषय असा असतो, नेहमी उशिरा यायचं, जास्त मेहनत घ्यायची, मोबदला कमी प्रमाणात घ्यायचा. हे शेतकऱ्याचं 5वी ते 7वी पर्यंतच मी आपल्या शाळेत शिकलो. 7वी पासून पुढे मी बहिणीच्या गावाला शिक्षणासाठी गेलो होतो. बेरड सर, पालवे सर आणि भाऊसाहेब हे त्यावेळेस होते. आणि यातले जवळ सगळे चेहरे माझे रोजचे गावातलेच आहेत ना. अलीकडे अंजली, पलीकडे कृष्णा, राहुल, गणपत आणि विनोद माझा रोजचाच मित्र आहे गावातला. आणि सगळ्यात म्हणजे खास प्रफुल्ल मंडळीचा 2 वाजता मीटिंग घेतल्यावर बोलून काय सगळे आहेत. पण खास म्हणजे पिनू एक शेतकरीच माझ्यासारखा. आणि काहीतरी विनोदास्पद बोलल्याशिवाय तर आपलं 25 वर्षानंतर भेटलो आपण सगळे जण. त्याच्यामुळे तर सगळे एकत्र आलो, त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद वाटतोय. आणि खास म्हणजे सगळ्यात जास्त काहीतरी वाकडं तिकड पोहोचून मला गणपत नातीने चुलत भाऊ आहे, नातीने चुलत भाऊ आहे, पण नेहमी एका मित्राचेच याच्यात असतो. आणि समजा बाकीच्या काही मुलींचे काही नावाचा गणेश दिवसामुळे काय आठवणी ते ना बाळासाहेब हा शब्द जावई पण झालाय आमचा. हा शब्द मित्र आहेत पण जावई पण आहे. बंधूची मुलगी दिली त्यांना. त्यामुळं आणि माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. पण सगळ्यात महत्वाचं सर मला इंग्लिश येत नव्हती. पालवी सरांच्या गुरुवारच्या स्पीली विचारून घ्यायचे. त्यामुळे आम्ही 6 तास झाले गप्पर होऊन जायचे. म्हणजे वाईट वाटतं त्या गोष्टीचं. त्या काळात 1 घंट्याची स्पीड होते, 40 मिनिटाचा तास होता, तरी आपण थांबत नव्हतो. पण ते माझ्या डोक्यात जितकं नेहमीच मला टोचत राहिलं, त्याच्या असं मी निर्णय केला माझ्या नंतर आपल्या बॅचवाल्यापैकी सगळ्यात अगोदर माझं मला जे 3 आपत्ती झाले. 1 नंबरला मुलगा, 2 नंबरला मुलगी आणि 3रा मुलगा. तर मी असा ठाम निर्णय केला की नाही मुलांना इंग्लिश इतकी परफेक्ट आली काय की त्यांना शिकवित असताना मी इंग्लिश शिकलो. त्यांना शिकवत असताना मोठा मुलगा डी फार्म झालाय, शिकवला मेडिकल टाकलं. आता उद्या त्याला ओपनिंग. मुलगी डी फार्म झाली, तिचं लग्न झालंय आणि तिचा मालक बी M.A. मुंबईला मेडिकल. आणि छोटा मुलगा डॉक्टर ऑफ वेटरनरी करतोय, 2nd इयरला. आणि एवढे मित्रांनी मला बोलवलं एका शेतकऱ्याला. तुमच्या तुलनेत सर्वात छोटा मी. मासिक मानधन सगळ्यापेक्षा कमी आहे. त्यामुळे खर्च करण्याची दानत खूप मोठी नाही. तरी पण या ठिकाणी शेतकरी म्हणायला राज आहे, पण शेतकरी इतकी वाईट परिस्थिती कोणाची नाही. स्वतः एक म्हणजे हुशार शेतकरी म्हणजे शिकलोय तुमच्या सोबत. मला त्यातलं ज्ञान आहे. नोकरीत काय, नोकरीत कुठलंही टेन्शन नाही बाबा. हो फॅमिली मस्त राहते. त्याची शेतकऱ्याची फॅमिली माझा मुलगा गावाला सुट्टी राहतं, रात्र टाळी जातो. जो मुलगा आपला पुढे रोज धरतो, मग आपण 1 दिवस धरलं काय होतं म्हणजे. आणि नोकरदाराचे तसा विषय नसतो. त्यामुळे प्रत्येकाने फॅमिली कशी चांगली राहील हेच पाहिलं पाहिजे. मला हेच सांगायचंय. जरी काहींचे मुलं लहान, आता तुमचे सगळ्यांचे मुलं माझ्याकडे लहान आहे. कारण माझं 2000 मध्ये लग्न झाले, तुमचे नंतर झाले. पण मुलं जर चांगले घडले तरच आपलं वयस्कर
किंवा मानसिक समाधान लाभ. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. तरी तुम्हाला येण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि बऱ्याच दिवसापासून असं वाटत होतं की आपण 10वी झाल्यापासून कोणाला पाहिलेलं नाहीये, काही नाहीये. जेव्हापासून मोबाईल आला तेव्हापासून मला तरी असं वाटत होतं की आपले मित्र मैत्रिणी कुठंतरी भेटतील किंवा बोलावं. आता जर नवीन पाहिले ग्रुप आपण मोबाईलवर तर काही ना काही असतं, पण बऱ्याच वेळेस असं वाटत होतं की आता इतके फोन नंबर आहेत ते आपल्याला कुठून मिळतील. आणि एक दिवस असं आमच्या गावाकडे म्हणजे नांदूरला गेट टुगेदर होतं. त्या प्रोग्रामला बसल्या म्हणलं आपल्याला कधी योग यायचा असा कार्यक्रम व्हायचा, पण तो म्हणजे लगेच 1 महिन्यातच आला. पण त्या पिरियडमध्ये नेमकी 2-3 दिवसच सांगितलं त्यांनी त्या प्रोग्राम. त्यावेळेस काही ऍडजस्ट नाही झालं. कालपर्यंत पण बाळूचे बरेच फोन आले पण माझा फोन नव्हता चालू. पण नंतर काय म्हटलं इतक्या दिवसांनी आठवण काढली, सगळ्यांनी आवर्जून बोलवले तर काही कारण न सांगता आलंच पाहिजे. माझी आई पण म्हटली जा इतक्या दिवसांनी बोलवलं तरी मी काढला. आणि जे गुरुजन वर्ग होते सपोर आपले ते पण आज बऱ्याच दिवसांनी आपल्याला पाहायला मिळाले. 5 सरांची भेट झाली होती नगरला, पण बाकीचे वेरड सरांना तर आजच पाहिलं त्यावेळेस परीक्षा झाल्यानंतर. आणि इथं मला बोलवलं त्याच्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज इथे आपले शिक्षक गुरुजन आणि सर्व वर्ग मित्र मैत्रिणी येथे सर्व पाहिल्यानंतर आनंद वाटला आणि सगळं काही विसरून इथे वेगळंच वातावरण इथं तयार झालं. दिसल्या बरं वाटलं. असे एकत्र यायला पाहिजे. त्याच्यात आम्ही थोडे मागे राहतो आपल्याला हसून आली आणि आम्हाला सोडी होते तिथे कामं असतात ना, त्याच्यामुळं शेतकरी त्यांनी बाकी मी काय वाटता नाही बोलायला, बाकीचे बोलते. आदरणीय व्यासपीठ हा शब्द म्हटलेले जवळजवळ 30 वर्ष होऊन गेले. गुरुजन वर्ग आज पालवे सर, बेरेड सर, देशमुख सर आणि गुंजकर सर इथं आमच्या स्नेह मेळाव्याला तुम्ही आल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. तसेच त्यांनी नियोजन केलं, माझे वर्गमित्र मैत्रिणी त्यांचे पण आम्ही आभारी आहोत. कारण तुमच्याशिवाय हा कार्यक्रमच नव्हता. मुलींनी कितीही विचार केला तरी होतच नाही. जेव्हा तुम्ही पुढाकार घेता तेव्हाच हे प्रोग्राम सफल होतात. नगरला आम्ही केलं होतं पण एक 10-15 जणच तिथं होते, पण शाळेत आल्याची फिलिंग वेगळी असते, त्या भावना वेगळ्या असतात. आज म्हणजे 5वी पासूनचा सगळा काळ चेहऱ्यासमोरून भरभर पुढे जात गेला. आज आम्ही आमच्या आयुष्यात खूप पुढे निघून गेलो. ते वय गेलं, आता त्या वयात आमची मुलं आहेत 9वी 10वी वगैरे, पण आजही सरांचे 2 शब्द आपल्याला पुढची जगण्याची उमेद देतात. किंवा पालवे सरांनी सांगितलं की तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असू द्या पण समाधान ही गोष्ट आयुष्यात इथून पुढे आपल्याला खूप उपयोगाची आणि महत्वाची आहे. कोणत्याही वयात तुम्ही सरांचं 2 शब्द जरी ऐकले तरी पण ते आपल्याला महत्वाचे आणि पुढच्या आयुष्यात कामीच येणार आहे. आणि पुढच्या स्नेहमेळाव्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा आणि तुम्ही त्याचं नियोजन करा. आम्हाला पण खारीचा वाद त्या उचलू देतात. ह्यावेळेस तुम्ही आम्हाला नाही उचलू दिला, ते जाऊ द्या, पण पुढच्या वेळेस तुम्ही आम्हाला नक्की सादरी करून घ्या अशी मी सगळ्यांना विनंती करते. आणि पुन्हा सगळ्या माझे वर्ग मित्र मैत्रिणींचे आभार मानते. मला बोलण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद.